पोलीस कॉन्स्टेबल विशाल पवार राहणार ठाणे हे वरळीत तैनात होते। 28 एप्रिलला चोरांनी त्यांच्यावर हल्ला केला। चोरांनी त्यांना विषारी द्रव्याचं इंजेक्शन दिल्यामुळे प्रकृती बिघडत होती। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। 3 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। दरम्यान विशाल पवार लोकल रेल्वेने सिव्हिल कपड्यात ड्युटीवर जात होते त्यावेळी ही घटना घडली। ट्रेन माटुंगा आणि सायन परिसरात रात्री 9:30 वाजता स्लो झाली आणि प्लॅटफॉर्मवर उभे असलेल्या एका व्यक्तीने विशाल पवार यांच्या हातावर मारले। विशाल पवार यांच्या हातातून फोन निसटला आणि तो फोन उचलून चोर पळाले। लोकल स्लो असल्याने विशाल पवार यांनी त्यांचा पाठलाग केला, पण काही अंतरावर चोरांच्या साथीदारांनी त्यांनाच घेरले। विशाल पवार यांनी विरोध करताच त्यांना मारहाण केली। यावेळी मागून कोणीतरी विशाल पवार यांना विषारी इंजेक्शन टोचले होते। पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। पोलीस चोरांना पकडण्यासाठी गेले असता चोरांनी मिळून पोलीस चालकाला विषारी द्रव्याचे इंजेक्शन टोचले। पोलिसाची प्रकृती बिघडत गेल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पोलीस उपायुक्तांनी दिली।